चितळे बंधू। नवी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उशिरा जाहीर झालेली प्रभाग रचना एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमधील संघर्षाचं नवं कारण ठरण्याची शक्यता आहे। नाईकांचे समर्थक या आखणीत ठाण्याचा प्रभाव असल्याच्या तक्रारी करत असल्याचं कळतंय। महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी रात्री 111 सदस्य संख्या असलेल्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जाहीर केला। मात्र प्रभाग रचना नियमाला धरून नसल्याच्या तक्रारी नाईक समर्थक करतायत। तर हा डाव आपल्याला माहित आहे आणि मी तो उधळून लावेन असं बैठकीत गणेश नाईकांनी बोलून दाखवल्याचं कळतंय। त्यामुळे शिंदे आणि नाईकांमध्ये आरपारची लढाई होण्याची चिन्ह आहेत। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रॅली काढली। बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर संगमनेरमध्ये शिंदेंनी पहिल्यांदाच शक्तीप्रदर्शन केलं। संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रॅली काढत जंगी स्वागत करण्यात आलं आणि याच रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। सभेसाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टेजजवळ जाण्यासाठी गोंधळ घातल्यानं पोलिसांचा कार्यकर्त्यांना काठीचा प्रसाद मिळालाय। कीर्तनकार प्रवचनकार ही महाराष्ट्राची ताकद आहे। वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य तर वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं केलं स्पष्ट। ही संत परंपरा आहे, हे कीर्तनकार प्रवचनकार, पंढरपूरला लाखो वारकरी येतात। ही वारकरी महाराष्ट्राची ताकद आहे आणि म्हणून या वारकऱ्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये। मी यापूर्वी देखील मुख्यमंत्री असतानाही बोललो, आजही बोलतो, या वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, कारण हा वारकरी एक महाराष्ट्राची परंपरा। शाखा भेटीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना लक्ष केलं। अनेक काळी मांजरं आडवी आल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तसंच शाखांना भेटी देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। यावरून एकनाथ शिंदेंनी पलटवार केला। बाळासाहेबांचे विचार घेऊन ज्या शाखा चालवतात आपल्यासोबत असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। विघ्नार्थाचं आगमन होतंय। मी त्या पार्श्वभूमीवरती गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की तुझ्या कार्याचा, हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत। आणि वाटेमध्ये काळी मांजरं अनेक येत आहेत स्वतःला वाघ म्हणवणारी। त्या मांजरांचा, काळ्या मांजरांचा, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर तुझे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोतच त्यांचा बंदोबस्त करायला। आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। यापूर्वी शाखांची आठवण आली नाही, आता त्यांना शाखांची आठवण आली। चांगलं आहे, आनंद आहे, परंतु ते काही लोक घरात बसले होते, त्यांना बाहेर फिरायला लावलं, याचं श्रेय एकनाथ शिंदेला द्यायला पाहिजे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच दोन्ही प्रबळ दावेदार छगन भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच मंचावर आलेले बघायला मिळाले। फुले दाम्पत्याच्या स्मारकाच्या लोकार्पणानिमित्त झालेल्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले। यावेळी भुजबळ आणि महाजनांनी एकमेकांविषयी गौरवोद्गार काढले। भुजबळांनी महाजनांचा संकटमोचक असा उल्लेख केला, तर भुजबळ हे संघर्ष करणारे नेते असल्याचं महाजनांनी म्हटलंय। त्यामुळे व्यासपीठावरचा हा गोडवा पालकमंत्री पदाच्या रस्सीखेचमध्ये समजूतदारपणामध्ये रूपांतरित झाला तरी मिळवलं। या कार्यक्रमासाठी आमचे मित्र संकटमोचक नामदार गिरीश महाजन लोकार्पण सोहळ्यासाठी खास उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते, एक आमचे संघर्षशील नेते, ज्यांचा उल्लेख सगळ्यांनी ज्या ठिकाणी केला, तसे आमचे माननीय भुजबळ साहेब। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आढावा बैठक घेणार आहेत। मंत्री दादा भुसेंनी याविषयीची माहिती दिली। एकीकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि भुजबळांपाठोपाठ आता शिंदे देखील बैठक घेणार असल्यानं ही श्रेयवादाची लढाई आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला। हा व्हिडिओ नेमका कुणी काढला यावरून तर्कवितर्क लावले गेले।
खासदार सुप्रिया सुळेंनी यावरून सरकारला धारेवर धरले. कोकाटेंच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला, पण नोटीस बिचाऱ्या रोहितला पाठवली, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात आणखी पुरावे देण्यासाठी आमदार रोहित पवारांची आज पुन्हा पत्रकार परिषद होणार आहे. शिरसाटांनी 5,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. याबाबतचे आणखी पुरावे पत्रकार परिषदेतून जाहीर करणार असल्याचं रोहित पवारांनी एक्स पोस्ट करत सांगितलंय. पुण्यातील खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या जामिनावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचे जावई आहेत. पुण्यात ड्रग्ज पार्टी प्रकरणी खेवलकरांना अटक करण्यात आली होती. महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळाली. तुम्ही किती मताने निवडून येता हे सर्वांना माहिती आहे. मकरंद पाटील किती उच्चांकी मताधिक्याने निवडून येतो हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील यांनी भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरेंना डिवचलंय. गोरेंनी मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन केलेल्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिलं. अहो, तुम्ही लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे म्हणले, काही काम करत नाही, काहीही करत नाही म्हणले, तर आजच्या या मंचकावर मी त्यांना जाहीरपणानं सांगतो, तुम्ही किती मतानं निवडून येता हे इथल्या जनतेला माहिती आहे. परंतु मकरंद पाटील प्रत्येक निवडणुकीत उच्चांकी मतानं निवडून आलेला आहे. कालच्या निवडणुकीत मी 62,000च्या फरकानं निवडून आलेलो आहे. हे कृपा करून आपण समजून घ्या. इंदापूर तालुक्यातील निर्मीन गावमध्ये 200 पेक्षा अधिक बोगस मतदार असल्याचा दावा गावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी केलाय. तर इंदापूर तालुक्यात एकूण 17,000हून अधिक बोगस मतदार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या बोगस मतदारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान केल्याचा आरोप सरपंचांनी केला असून त्यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची तातडीची बैठक होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत मुंबईचे 6 जिल्हाध्यक्ष आणि महामंत्रीही उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे. सकाळी 9 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नागपुरातील मॅक्स रुग्णालयात जाऊन पक्षाचे तरुण नेते सलील देशमुख यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सलील देशमुख माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र असून गेले काही दिवस गंभीर आजारी आहेत. त्यामुळे त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवारांसोबत माजी आमदार सुनील भुसारा देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दादरमधील स्वामीनारायण मंदिरात भगवान नीलकंठ वर्णींचं दर्शन घेतलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी भगवान नीलकंठ वर्णींचा पवित्र अभिषेक आणि पूजा केली. धारावी कोळीवाड्याला आदित्य ठाकरेंनी भेट दिली. यावेळी त्यांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. लढा आपल्या मुंबईचा या उपक्रमाअंतर्गत आदित्य ठाकरेंनी धारावीकरांची भेट घेतली. धारावीचा विकास धारावीकरांच्या सहभागाने व्हावा अशी भूमिकाही ठाकरे पक्षाची आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. याआधी आदित्य ठाकरे यांनी धारावी कुंभारवाड्याला सुद्धा भेट दिली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरी समस्यांविषयी कल्याणमधील एका जागरूक नागरिकानं थेट सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहिलंय. इथल्या नागरी समस्यांची कॅगद्वारे चौकशी करण्याची मागणी या नागरिकानं पत्राद्वारे न्यायाधीश गवईंकडे केली आहे. निशित शहा असं या नागरिकाचं नाव असून त्यांनी शुक्रवारी पोस्टाद्वारे हे पत्र पाठवलं. शहरातील दैनंदिन जीवन त्रस्त करणाऱ्या प्रमुख समस्या या पत्रात नमूद करण्यात आल्या आहेत. मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात वराह जयंतीनिमित्त नितेश राणे महाआरती करणार आहेत. चेंबूर पश्चिमेतील बीएमसी कॉलनीत महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय. तर नवी मुंबईच्या कोपरखिरणे सेक्टर 23 मधील गुरुद्वाराजवळही नितेश राणे महाआरती करणार आहेत.
तसंच ठाण्यात इंदिरानगर वागळे इस्टेट परिसरातही राणेंच्या हस्ते महाआरती होईल. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा 2 गटात वाद झाला. दानपेटी ताबा घेण्यावरून हाणामारी झाल्याची चर्चा आहे. मंदिरातील घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला. यापूर्वीही मंदिरात दानपेटीवरून वाद झाला होता. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील मांढळ इथे पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी मारबत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीनंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गावातील नागरिकांनी वाद मिटवला. राडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी एका परप्रांतीय व्यक्तीनं मराठी माणसावर अरेरावी केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. आता या प्रकरणी मनसेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 4 मराठी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशिम शहरातील एका खासगी व्यक्तीच्या घरातील शौचालयाच्या सेफ्टी टँकमधील घाण उपसा करत नगरपालिकांच्या स्वच्छता विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अकोला हैदराबाद महामार्गालगत टाकली. शौचालयांच्या सेफ्टी टँकमधील घाणीची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असताना कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणे घाण उघड्यावर टाकली आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर प्रशासनानं कारवाई करणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. अहिल्यानगर शहरात बनावट नोटांची विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की बनावट नोटा विक्री करून त्याबदली खऱ्या नोटा घेणारी टोळी कायनेटिक चौक परिसरात व्यवहारासाठी येणार आहे. त्यानुसार पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत इंद्रजित पवार, दीपक भंडारकर आणि शरद शिंदे या तिघांना अटक करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यात एका अकॅडमीतील शिक्षकानं 16 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केलं. याविषयी माहिती मिळताच पालकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाला अटक देखील करण्यात आली आहे. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला तरुण अखेर सापडला. 5 दिवसांपासून गौतम गायकवाड हा तरुण बेपत्ता होता. सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कड्यावरून हा तरुण बेपत्ता झाला होता. पुणे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या तरुणाला शोधलं. गौतमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट येथे खासगी कंपनीत वाहन चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या मनोज छत्रपाल वेदी याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून व्याजानं दिलेल्या पैशाचं वादातून आरोपींनी त्याची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. हिंगणघाट पोलिसांनी आरोपी रुपेश मंडलवार, बंटी जयराज तसंच आमजाद पठाण यांना ताब्यात घेतलंय. लातूरच्या चाकूर तालुक्यातील तिरू नदीच्या कडेला झुडपात एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मृतदेह हत्या करून बॅगेत टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते. लांबपर्यंत दुर्गंधी पसरल्यानं ही धक्कादायक घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तसंच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नाशिकच्या टेहरे फाटा गिरणा नदी पुलावर घडलेल्या घटनेनं संपूर्ण शहराला हादरवून सोडलंय. कौटुंबिक वादातून एका वडिलांनीच अमानुषपणे आपल्या केवळ 4 वर्षाच्या चिमुरडीला नदीत फेकलं आणि स्वतःही नदीत उडी घेतली. क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात आले. पण या थरारक प्रसंगात काही स्थानिक युवकांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली आणि धाडस दाखवत वडील आणि मुलीला सुरक्षितपणे बाहेर काढलं. मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणामुळे मालेगावात प्रचंड हळहळ व्यक्त होते. भंडाऱ्यात वैनगंगा नदी पात्रातून 25 ते 30 जनावरं वाहून गेली. वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रात 2 ते 3 बेट आहेत. या ठिकाणी मुबलक चारा असल्यानं जनावरं चरण्यासाठी येत असतात. मात्र सध्या गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदी पात्र प्रवाहित आहे आणि प्रवाहित पाण्याच्या संपर्कात आल्यानं ही जनावरं वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. पण ही जनावरं कुणाच्या मालकीची आहेत याविषयी अद्यापही काही माहिती मिळालेली नाहीये. मुंबईच्या मालाड पूर्वेत राणी सती परिसरातील वैष्णवी हाईट या इमारतीमध्ये आग लागली होती. या इमारतीत मोठ्या संख्येनं लोक सुद्धा अडकल्याची माहिती होती. मात्र 10 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. तब्बल 1.5 ते 2 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाचे जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते. शोले मधले